सर्वांनी खाली बसून शांत चित्ताने ऐकून घ्यावे. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, तुम गोपियों के तरह तुम नचाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों के तरह तुम नचाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. रामनारायणं जानकी वल्लभम्. रामनारायणं जानकी वल्लभम्. आपल्यासाठी एक गीत गाणार आहे, कारण ते भाऊजीच्या जीवनावर पण होते आणि तो अतिशय सुंदर म्हणतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये. तर बाकीचे पाहुणे येऊस तर तुमची थोडा वेळ करमणूक करणार आहे. पर्यंत ऐकून ऐकून कंटाळा येतो. आता थोडंसं समोर येऊन त्यांनी एखादं गीत सादर करावं. त्यांचा आवाज खूप छान आहे. 5 मिनिटामध्ये आता कार्यक्रम सुरू होणार आहे. तत्पूर्वी व्यासपीठावर ज्यांना ज्यांना बोलवलं त्यांनी इथं विराजमान व्हायचं आहे. दीपू बाप्पा समोर ये. ए दोस्ती हम नहीं तोडेंगे. भाऊजींच्या अगदी बालपणापासूनचे सोबत असणारे मित्र पालवणकर भाऊजी यांनी समोर यावे, कारण पालवणकर भाऊजी आणि हेमंत भाऊजी अगदी बालपणापासूनचे मित्र आहेत. शोले पिक्चर मधल्यासारखे, अमिताभ आणि धर्मेंद्र सारखे. अजून एक 5 मिनिटं आपल्या कार्यक्रमाला वेळ आहे. तोपर्यंत संतोष कुलकर्णी आपल्या समोर एक सुंदर गीत गाणार आहे. सर्वप्रथम माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात पहिल्या भाऊजी नावाचा व्यक्ती जो कोणी आला ते म्हणजे आमचे हेमंत भाऊजी. कारण आमच्या जयाताईचं लग्न बाकीच्या सगळ्या बहिणींमध्ये सगळ्यात पहिल्यांदा झालं आणि ज्याला कोणाला भाऊजी म्हणून हाक मारायची आहे असा व्यक्ती होता सगळ्यात पहिल्यांदा ते हेमंत भाऊजी. मला चांगलं आठवतं की
परळीच्या वैद्यनाथ मंदिरामध्ये मी तेव्हा साधारण 9वी-10वीच्या वर्गात असेन आणि त्यावेळेला आमच्या जयाताईचं लग्न झालं आणि वैद्यनाथ मंदिरामध्ये ते लग्न संपन्न झालं पूर्ण. आणि आम्ही तर खूप छोटे होतो. हा सोहळा कळण्याची पण कदाचित आमच्यात ती पात्रता नव्हती. फक्त लग्न आहे म्हणजे सगळेजण एकत्र येतात, मजा करतात, जेवतात, आपण खूप मस्ती करायची असते, गाद्यांवरून इकडे तिकडे उड्या मारायच्या असतात, अक्षता कोणाच्या तरी डोक्यात फेकायच्या असतात. असे सगळं अशा वातावरणात आम्ही सगळेजण त्या लग्नाचा आम्ही आनंद घेत होतो. आणि हे सगळं होत असताना जेव्हा एखाद्या वडिलांच्या नंतर एखादा व्यक्ती, जबाबदार व्यक्ती आपली काहीतरी आपल्या आयुष्यातल्या समस्या सोडवण्यासाठी तयार होतो, असा जो व्यक्ती आहे असं म्हणून आम्ही हेमंत भाऊजींकडे पाहतो. कारण त्याच्यानंतर माझ्या जवळजवळ 3-4 बहिणींचे लग्न झाले आणि त्या प्रत्येक लग्नामध्ये आम्ही वडिलांच्या नंतर जर कोणाला पाहिलं असेल तर ते आमच्या हेमंत भाऊजींना पाहिलं. हेमंत भाऊजींचा हा पारिवारिक चेहरा हा खूप सोज्वळ, खूप कुटुंबवत्सल असा चेहरा आम्ही पाहिला आहे. पण त्यांचा सामाजिक अँगल आणि त्यांचा बाहेरचा जो चेहरा मोहरा आहे तो किती कणखर आहे ह्याची प्रचिती आम्हाला आयुष्यातल्या एक 2-3 प्रसंगांमध्ये आली, जे मला तुम्हाला सांगाविषयी वाटतात. त्याच्यात मी कुणाचा उल्लेख नाही करणार, पण ते प्रसंग किती कटू आणि किती अवघड होते. अशा प्रसंगांमध्ये ते किती खंबीरपणे उभे राहिले आणि या गोष्टीचा मागमूस देखील त्यांनी आपल्या कुटुंबाला लागू दिला नाही. या गोष्टीची झळ किंवा या गोष्टीची दाहकता त्यांच्या कुटुंबांच्या कुठल्याही व्यक्तीपर्यंत किंवा आमच्यापर्यंत देखील पोचली नाही ती, की जिथं कुठं आमचा कधीतरी सहभाग झाला असता, आम्ही काहीतरी करू शकलो असतो, आम्हाला करण्याची संधी मिळाली असती. पण एवढासा सुद्धा न धक्का लागू देता बाहेरच्या त्यांच्या वैयक्तिक कार्यालयीन आयुष्यात किंवा त्यांच्या व्यावसायिक जीवनामध्ये ज्या ज्या अडचणी आल्या समर्थपणे त्यांनी स्वतः एकट्याने त्या झेलल्या आणि सहन केल्या. या गोष्टीबद्दल मला खरंच त्यांचं खूप खूप कौतुक वाटतं. कारण आम्ही पण आता साधारण 50च्या आसपास आहोत, तर हा व्यावसायिक आयुष्याचा एक साधारण मागच्या 20-30 वर्षांपासून आम्ही हे सुद्धा अनुभवतो आहोत आणि किती अडचणींना सामोरं जावं लागतं हे आम्हाला कळतं. ते जेव्हा एखाद्या राजकारण्यासोबत, राजकारणी म्हणजे सर्वसाधारण नव्हे, सरळ मार्गी चालणारे नव्हेच, राजकारणी म्हणलं की तो सर्वसाधारण नसतोच मुळात, पण त्यातल्या त्यातसुद्धा जे खूप निगरगट्ट आणि फार कणखर, फार त्यांच्या व्यवसायासाठी फार कटू असलेले किंवा निर्दयी असलेले असं म्हणू आपण, अशा लोकांसोबत जेव्हा त्यांना डील करण्याचा प्रसंग आला, अशा प्रत्येक वेळा त्यांनी कणखरपणे त्यांची सत्याची बाजू न सोडता, न ते सत्य ढळू देता त्यांनी ती गोष्ट लावून धरली आणि शेवटी त्यांचा विजय झाला. काल 2 दिवसांपूर्वीच झुंजार नेत्याला त्यांच्याबद्दलची बातमी होती की जिल्हा परिषदचा एक सर्वसाधारण कर्मचारीपासून ते एकदम डेप्युटी इंजिनियर सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा हा जो कालावधी आहे त्यांचा, खूप प्रसंग त्यांनी पाहिले, खूप त्यांनी खाचखळगे अनुभवले. 2 सुंदर मुली त्यांच्या आयुष्यात आल्यात. आमची जयाताईसारखी पत्नी त्यांना लाभली, त्या बाबतीत मात्र ते खूप नशीबवान आहेत. कारण जी घरची बाजू सांभाळायला पाहिजे, कारण की या सगळ्या व्यावसायिक जीवनाचा जेव्हा व्यावसायिक जीवनामध्ये ते सगळे काम करीत होते आणि हे काम करत असताना त्यांचा जो वेळ पूर्ण बाहेर जात होता, घरच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता, तेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष अशा दोन्ही भूमिका आमच्या जयाताईनं पार पाडल्या. आणि त्या नुसत्या साध्या पार पाडल्या नाहीत, तर त्या उत्कृष्ट, त्याचा काही दर्जा गाठला आहे की ते एक बेंचमार्क सेट केला आहे आमच्या सगळ्या पाहुण्यांमध्ये, की एक या पद्धतीचं असं वर्तन असायला पाहिजे, असं वागणं असायला पाहिजे, असं जगणं असायला पाहिजे. नव्हे, स्वयंपाकघरसुद्धा असं ठेवलं पाहिजे याचासुद्धा बेंचमार्क तिने सेट केलेला आहे. आम्ही जेव्हा जेव्हा तिच्या घरी जातो तेव्हा या सगळ्या गोष्टींची दखल घ्यावी असंच आम्हाला वाटतं. तर त्यांच्यासाठी मला एक गाणं म्हणावंसं वाटतं. खरं तर हे गाणं सगळ्याच प्रसंगांमध्ये लागू होणारं गाणं आहे, की अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येतात आणि जातात, अनेक दुःखाचे येतात, अनेक चांगले प्रसंग येतात. तर याबद्दलचं एक सूचक असं गाणं एक जुन्या चित्रपटांमध्ये आहे. तर ते गाणं मी आपल्या सर्वांच्या समोर सादर करतो.
जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। फूल खिलते हैं, लोग मिलते हैं, फूल खिलते हैं, लोग मिलते हैं, मगर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने से खिलते नहीं। कुछ लोग एक रोज़ जो बिछड़ जाते हैं वो हज़ारों के आने से मिलते नहीं। उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। जिंदगी के सफ़र में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। आँख धोखा है क्या भरोसा है, आँख धोखा है क्या भरोसा है। सुनो दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है, अपने दिल में इसे घर बनाने न दो। कल तड़पना पड़े याद में जिनके, रोक लो रूठ कर उनको जाने न दो। बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। जिंदगी के सफ़र में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। सुबह आती है रात जाती है, सुबह आती है रात जाती है, यूं ही वक्त चलता ही रहता है रुकता नहीं। एक पल में ये आगे निकल जाता है, आदमी ठीक से देख पाता नहीं और पर्दे से मंजर बदल जाता है। एक बार चले जाते हैं जो दिन रात सुबह शाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। जिंदगी के सफ़र में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। धन्यवाद। दाही दिशांनी मिळून गावी सोहळ्याची थोर मान्यवरांचं उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आयुष्यभराचा कर्तृत्वाचा गौरव केला जातो आणि सत्ता होती हे म्हणतो सर्वांचे लाडके होती हे म्हणतो
पिंपळगावकर आणि त्यांच्या सुरती पत्नी जयश्री पिंपळगावकर व प्रमुख अतिथीच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. जैसे दीप कलिका धापुटी परिबहू देहाचे प्रकटी तैसी सद्बुद्धी त्रिपुटी म्हणू नये या भावनेतून दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे. श्री गणपती यांच्या प्रतिमेचं पूजन तसेच आदरणीय पिंपळगावकर यांचे मित्र वडील चंद्रकांत पिंपळगावकर व मातोश्री जात आहे. आनंदाचा तुम्हाला हृदयात पसरवण्याची उमेद मनामनामध्ये ज्योत पेटवण्याची जिद्द जात आहे. सर्वांनी टाळ्या वाजवण्याचं काम करावे. टाळ्याला कितीही कोणी कमी पडू नये.
सासू आणि सासरे या दोघांनी त्यांचा खूप अभिमान वाटत आहे. आम्ही नमन करून मी थोडक्यामध्ये माझे पती श्री हेमंत पिंपळगावकर यांचा थोडक्यात जीवनपट तुम्हाला सांगणार आहे. आता व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व गुरुजन, माझे नातेवाईक, माझे कुटुंब, माझे शेजारी, माझ्या शाळेतले सर्व सहकारी, एक सोडून बंधू आणि सगळ्या भगिनी, माझ्या इतर सगळे माहेरचे, आणि मला याचा जास्त अभिमान वाटतो की आपला मुलगा किंवा जावाई रिटायर होताना आनंद मिळवण्यासाठी खरं भाग्य लागतं. आज व्यासपीठावर माझ्या जुन्या पिढीतली पण लोक आहेत. जगदीश भाऊजी आहेत, आधीचे म्हणजे ते आम्हाला लहानपणापासून पाहतात. माझे वडील आहेत, माझी आई आहे, माझी आहे, आणि बरेच काही मंडळी आहे की जे आधीच्या पिढीचे आहेत. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला माझी नातसुद्धा आहे. म्हणजे आधीच्या पिढीची पण आहेत आणि नंतरची पण माझी नात आहे. छोटे छोटे माझे भाचरे आहेत. तर मला अतिशय आनंद होतो की या सगळ्या समूहामध्ये आम्हाला निरोप देण्याचा कार्यक्रमाचा योग आला. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. तर मी आता विशेष म्हणजे सत्कार मूर्ती श्री हेमंत पिंपळगावकर यांचा कसा जीवनपट आहे मी ते तुम्हाला थोडक्यात सांगते. हेमंतजींचा जन्म 19 मे 1967 रोजी त्यांच्या आजोळी धाराशिव येथे श्रीमती रोहिणी आणि चंद्रकांत पिंपळगावकर या दाम्पत्यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि त्यांची आई त्या काळी गृहिणी होत्या. आणि त्यांच्या वडिलांनी आडस, धारूर, सिरसाळा या ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण धारूरच्याच जनता विद्यालय इथे झाले. नंतर 6वीपर्यंतचे शिक्षण त्यांचे धारूरलाच झाले. नंतर 6वी नंतर त्यांच्या आईनी त्यांच्या मामाकडे त्यांना ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे मामा राहत होते परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी. नामांकित शाळा होती त्यांची नूतन विद्यालय, तिथे ते इयत्ता 10वीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांचे मामा रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते आणि शिक्षण चालू असताना 10वीची परीक्षा दिली आणि त्यांच्या बाबांचं दुःखद निधन झालं. आणि दुर्दैव असं की ज्या दिवशी 10वीचा निकाल लागला त्याच दिवशी त्यांच्या बाबांच्या 14व्याच्या गोड जेवणाचा कार्यक्रम होता. आणि त्यांची आई आणि लहान बहिणी, निरागस वय, आता तरी 16-17 वर्षाला आपण 10वीला असतो, त्या काळी तर फक्त 15 वर्षाचे होते. सगळं निरागस चेहरा होता. आणि आता काय करायचं, कुठं जायचं. आजकालचे पोरं कसं ठरवतात 7वी-8वीला इंजिनियर व्हायचं का, डॉक्टर व्हायचं का, वकील व्हायचं. पण त्या काळी या भोळ्या बावड्या चेहऱ्याला माहीत पण नव्हतं, दिशा पण नव्हती की आपल्याला काय करायचे. आता अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आईनी आजोळीच असल्यामुळे सगळ्यांनी त्यांनी काय केलं की बाबा आता वडील गेलेत, आईच्या हाताखाली हा मुलगा आला पाहिजे, मग याला आता पटकन असा कोर्स द्यावा की लगेच नोकरी लागेल. म्हणून मग नंतर 10वी नंतर पहा, आजोळी तर राहिले, पण सासूबाईंच्या काकाकडं शासकीय DCEसाठी डिप्लोमा करण्यासाठी ते औरंगाबादला गेले. शासकीय तंत्रनिकेतन DCA हा त्यांनी अभ्यासक्रम त्यांचे आईचे काका श्री श्रीधरराव कोठेकर यांच्याकडे त्यांना ठेवण्यात आले. आणि 3 वर्षाचा हा अभ्यासक्रम 1985 साली त्यांनी पूर्ण केला. यावेळी ते ज्यांच्याजवळ शिकायला राहिले होते असे श्रीधर कवठेकर
हे सुद्धा आज येणार होते, पण ते आजारी असल्यामुळे आले नाहीत. त्यांना सुद्धा मनस्वी आनंद झाला असता. आणि या स्टेजवर मी त्यांची आठवण काढू इच्छिते की त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या सहवासामध्ये हे माझे मिस्टर घडलेले आहेत. नंतर त्यांच्या आईला वडिलाच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर जिल्हा परिषद बीड लघु पाटबंधारे उपविभागात कनिष्ठ लिपिक या पदाचा त्यांना लाभ मिळाला. त्यांच्या आईचा स्वभाव पण अतिशय प्रेमळ होता. पटकन कोणाशी म्हणजे अशी त्यांची मैत्री व्हायची. बोलका स्वभाव असल्यामुळे त्यावेळेसचे लेखापाल यांनी सासूबाईंना सांगितलं की बाबा कनिष्ठ अभियंत्याच्या जागा आता निघाल्यात आणि आपण हेमंतचा फॉर्म भरला पाहिजे. एम्प्लॉयमेंट केलेलं नव्हतं, इतर गोष्टी पण झाल्या नव्हत्या, पण पटपट सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांनी त्यांचा फॉर्म भरला. मुलाखत झाली आणि पहिल्याच मुलाखतीमध्ये वयाच्या 18 वर्ष 5 महिन्याला त्यांना शासकीय सेवेमध्ये संधी मिळाली आणि त्यांना कनिष्ठ अभियंतापदी वयाच्या अगदी 18 वर्षीच ते रुजू झाले. बाकीच्या जबाबदाऱ्या तर त्यांच्यावर पडल्याच होत्या. बहिणींची लग्न होती. वयात अगदी 23-24व्या वर्षी त्यांनी घर बांधायला सुरुवात केली टप्प्याटप्प्यानं. आधी एक रूम, नंतर दुसरी रूम, असं करत करत त्यांनी लहान वयात का होईना पण घर बांधलं आणि दोन्ही बहिणींची लग्न केली. दोन्ही बहिणी पण खूप शिकलेल्या आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत आणि सुखवस्तू कुटुंबामध्ये आहेत. 1985 ते 1997 असे एकूण 12 वर्ष ते बीड जिल्हा परिषद मध्ये बीड उपविभागामध्ये कार्यरत होते. आणि 1997 ते 2007 असे एकूण 10 वर्ष ते अंबाजोगाई उपविभागामध्ये एकूण 10 वर्ष होते. नंतर 2007 ते 2017ला परत ते आष्टी येथे कार्यरत होते आणि आई आजारी असल्यामुळे नंतर परत ते विनंती बदलीवरून 2017 ते 2025 म्हणजे आजपर्यंत ते अंबाजोगाईला आहेत. त्यांच्या आईचे जून 2017मध्ये निधन झाले. 2021 मध्ये उपअभियंता राजपत्रित अधिकारीपदी अंबाजोगाई येथेच पदोन्नती मिळाली. 2017 पासून ते आजपर्यंत इथेच आहेत. ते मागील 2 वर्षापासून जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यकारी अभियंता या पदाचा अतिरिक्त कारभार सुद्धा ते सांभाळत आहेत. आणि वयाच्या 24व्या वर्षीच म्हणजे त्यांचं लग्न झालं. माझं वय 19 वर्षांचं होतं. आम्ही 1 जानेवारी 92ला लग्नबंधनात अडकलो. आम्हाला 2 मुली असून दोन्ही माझ्या मुली उच्च विद्याविभूषित आहेत. मोठी मुलगी हिचे लग्न झाले असून जावाईसुद्धा नामवंत कंपनीमध्ये आहेत. आम्हाला एक गोडस नातसुद्धा आहे. श्री पिंपळगावकर यांना त्यांच्या सेवा काळात त्यांनी अनेक पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापुरी बंधारे, सिंचन विहिरी यांची कामं यशस्वीरित्या पार पाडले. अशा रीतीने नियमानुसार आज ते सेवापूर्ती त्यांची आज आहे. आणि एवढा मी त्यांचा जीवनपट सांगून माझी जागा घेते. आत्ताच जयश्री पिंपळगावकर यांनी हेमंत भाऊजींच्या जीवन परिचय आपल्यासमोर वाचून दाखवला आहे. खरोखरच त्यांच्यावर किती लहानपणी जबाबदारी पडली आणि ह्या जबाबदाऱ्या ते कशा प्रकारे चांगल्या प्रकारे पार पाडत आले हे त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे. आयुष्यामध्ये ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहण्यासारख्या असतात. उंदळीत येतात आणि निष्ठून जातात. अशा प्रकारे बरेच कडू आणि चांगले अनुभव हेमंत भाऊजींच्या म्हणजे पिंपळगावकर साहेबांच्या आयुष्यामध्ये आले. आता यानंतर आयुष्यामध्ये 2 मित्र नेहमी बरोबर असतात. एक कृष्ण जो लढणार नाही पण जिंकणे पक्के, आणि दुसरा म्हणजे कर्ण जो समोर दिसतोय तरी साथ सोडणार नाही. अशा प्रकारे पालवणकर साहेब हे भाऊजींचे अगदी बालपणापासूनचे मित्र. त्यांनी त्यांची कधीही साथ सोडली नाही सुखदुःखामध्ये आणि कधीही या दोघांच्या मैत्रीमध्ये स्वार्थीपणा दिसून आलेला नाही. अगदी एकमेकावर जीवापाड प्रेम करणारे हे 2 मित्र. तर पालवणकर साहेबांना मी अशी विनंती करते की त्यांनी हेमंत भाऊजी किंवा हेमंत पिंपळगावकर यांच्याबद्दल आपलं मत व्यक्त करावं.
व्यासपीठ, सत्कार मूर्ती, माझे मित्र हेमंत पिंपळगावकर उर्फ मनबा, जयश्रीताई, आप्पा आणि माझे सर्व गुरुजन मित्र हो. 39 वर्ष 6 महिने म्हणजे हा काय कमी कालावधी नाही आहे. जसा चित्रपट असतो 3 तासाचा, अगदी जन्मल्यापासून ते शेवटपर्यंत जसं दाखवतात तसा हा 3 तासाचा चित्रपट नाही आहे. 39 वर्ष ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जॉईनिंगपासून ते आजपर्यंत मी सुद्धा आता 2 वर्षापूर्वी रिटायर झालो, तरी पण शासकीय सेवेतच आहे अजूनसुद्धा. कालच माझ्या एका IAS ऑफिसरचा सेंड ऑफ करून आज सकाळी इथं पोहोचले. तर चित्रपट कसा असतो की छोट्या छोट्या गोष्टीपासून ते शेवटपर्यंत तसा प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार मी राहिलेलो आहे. आणि अगदी सुरुवातीला लागल्यापासून MB कशी लिहावी, पत्र कसं लिहावं, ड्राफ्ट कसा लिहावा, आणि आम्ही जेवढे लागलो होतो त्या काळात सगळ्यात कमी वयाचा म्हणून असल्यामुळे त्याला सगळे पिंटू 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 हाका मारायचे. अगदी आमचे IAS ऑफिसर असो, एक्झिक्युटिव्ह असो, डेप्युटी इंजिनियर असो. आणि एवढं असं व्हायचं की ते चवताळायचे, अरे आता नाही आपको कुछ लिखने के लिए, असं म्हणत म्हणत आम्ही इथपर्यंत घडलो. आणि ह्या घडण्यामागं आमचे सगळे ऑफिसर असू दे किंवा आमचे काही मित्र सिनियर असू दे, त्यांनी आम्हाला घडवलं आणि त्याची पावती आम्हाला आज मिळाली. आणि ह्या क्षेत्रामध्ये सुखासुखी रिटायर होणं हे खूप नशिबाचं आहे. नाहीतर आतापर्यंत आमचे मित्र कसे रिटायर झाले आम्हालाच माहिती आहे. तिथं त्या पूर्ण कालावधीचा मी साक्षीदार आहे. आणि मनबा इथपर्यंत आला आहे तर त्याचा पूर्ण चित्रपट माझ्या डोळ्यासमोर आहे. जॉईनिंगपासून ते आजपर्यंत. आम्ही सुरुवातीला एकाच सब डिव्हिजनला होतो, नंतर बदली वेगवेगळ्या ठिकाणी झाली. तर काही असतात संगत चांगल्या वाईट, काही संगतीनं बिघडवायचा प्रयत्न केला होता, पण त्याला खंबीरपणं आम्ही त्याच्या पाठीमागं उभं राहिलो. जे कोणी कार्यकर्ते होते, जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील, कोणी असेल, त्यांचे नाव घेत नाही मी, पण त्यांनी अगदी कसा वाया जाईल, कसा बिघडल, तर त्याचा पूर्ण साक्षीदार. आणि त्याचा त्रास ताईला किती झाला हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि आज जी परिस्थिती आहे ते फक्त जवळचे जे 4 लोक होते त्यांच्यामुळं आज तो इथपर्यंत येऊन उभा राहिला. आणि कार्यकारी अभियंता हे पद खूप कमी लोकांना डेप्युटी असताना मिळालं, मलासुद्धा मिळालेलं नाही आहे. पण त्या पदाच्यापेक्षा मी मोठं आता तिथं सांभाळतो आहे पुण्यात, त्याच्या आधीसुद्धा सांभाळलेलं आहे. आणि ह्या गोष्टी कशा, आपण जे काम करतो त्या कामाची पावती असते. आता एकच गोष्ट सांगतो की त्यांनी हळूहळू जे कामं केलेली आहेत, म्हणजे आम्ही जे काम करत असताना तलाव असू देत, बंधारे असू देत, त्या आपल्या जिवंतपणीच्या समाधी आहेत. म्हणजे जिथं पाणी आज साचलं आहे ते 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 50 वर्षांनीसुद्धा तेच साचणार आहे तिथं. पण ते आपल्या कामाची पावती आहे तिथं. आम्ही ज्यावेळेस लागलो त्यावेळेस आमच्याकडे फक्त सायकल होती. सगळ्यात श्रीमंत आमचा मनबा होता, त्याच्याकडं जावा गाडी होती. ती वडिलांची गाडी असायची, पण पेट्रोल गाडी आमच्याकडं नंतर लोना आली. ती लोना एक अशी आडव्या दांड्याची असायची, केकनी मारायची. तर त्यावेळेस लोना म्हणजे सगळ्यात आम्ही मोठे, आणि त्याच्यापेक्षा मोठा जावा गाडीवाला. ती जावा गाडी नंतर अशी परेशान द्यायची की ते केक मारता मारता परेशानी व्हायची त्या जावा गाडीची. तर असे आम्ही रात्री अपरात्री बरोबर दौरे केले, कामाला बरोबर जायचो. तर प्रसंग काय असे काय ठिकाणी आले होते की एकदा पावसातच आमची गाडी बंद पडली होती. पूर्ण आम्ही जवळपास 4 किलोमीटर ती गाडी ढकलत आणली होती तिथं. पण त्यावेळेस काय वाटत नव्हतं की आता बंद पडली, नंतर काय करायचं तिथं. तर ह्या अशा छोट्या छोट्या प्रसंगातून आज इथपर्यंत मनबा आलेला आहे. आणि जयश्रीताई साक्षी आहे की काय प्रसंग आले होते, काय नाही, आम्ही कुठपर्यंत तिथं प्रवास केला. आणि त्याची साक्षी दिदो आहे, शाहू आहे तिथं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई होत्या. तर आई, मी जवळपास दररोज घरी असायचो. कोणी नसलं की चला पालनकर ऑफिसला जायचं आहे, चला गाडीवर जायचो, येताना बरोबर, जाताना बरोबर. आणि एवढे कष्ट करूनसुद्धा आज आई नाही हे बघायला. आणि शेवटच्या दिवशीसुद्धा आई माझ्याकडं पुण्यात आली होती, आम्ही साडी वगैरे दिली होती. तर त्यासुद्धा दिवशीसुद्धा त्या खूप नाराज झाल्या होत्या, काय कशाला देता हे असं. तर नाही मी राहू द्या म्हटलं. पण योगायोगानंतर माझी भेट नाही झाली त्यांची. पण खूप कष्ट केले, खूप प्रामाणिक. आणि आईची पावती 0 बजेटमध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 0 बजेटमध्ये जेवढे इंजिनियर लागले होते तेवढ्या सगळ्याला काढलं होतं. फक्त मनबा त्यावेळेस राहिला होता. तिथे फक्त आईची आणि वडिलाची पुण्य आहे. सगळ्या स्टाफने सहकार्य केलं आणि ती पावती त्यांना आज मिळालेली. मित्र, आई ज्या वेळेस सोबत असायच्या त्यावेळेस आईच्या कानावर काय गोष्टी पडायच्या तरी आम्ही सांगायचो, आई काळजी करू नको, आम्ही आहेत.
खूप खंबीरपणे आम्ही पाठीशी उभा राहिलो. काही समाज असतो, काही विघटन प्रवृत्ती असतात की ज्या चांगल्या लोकांना बिघडवण्याचा प्रयत्न करतात. त्या काही होत्या, त्यांना आम्ही हाणून पाडलं आणि आज इथपर्यंत तो आलेला आहे. त्या कामाची पावती आणि योगायोगानं दिदो पुण्यात होते, शव आहे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे मी. अगदी लग्न जमवण्यापासून असो, जयश्रीताईचा असो, त्याचा असो, काय करायचं नंतर दिदोचं असो, तर त्या सगळ्या गोष्टीला आम्ही खंबीरपणा पाठीशी उभा राहिलो. इथून पुढचं आयुष्य त्याचं चांगलं जावं आणि सेवा ही नियत वयोमानानुसार शासनानं ही एक कोणी शिपाई असू दे किंवा आय एस ऑफिसर असू दे, हे वयोमानानुसार दिलेली ही असते. तर सेवापुरती आपण असं म्हणतो. मी सुद्धा रिटायर होऊन 2 वर्ष झाले, पण आता आहे त्या मोठ्या पोस्टवर मी तिथं कार्यरत आहे. आय एस ऑफिसरच्या बरोबर काम करतो आहे आणि कालच एक सेंड ऑफ करून आज इथं आलेलो आहे परत तिथं. तर ही सेवापुरती नसून नसून सेवापुरती आहे. इथून पुढेही त्यांनी चांगले कार्य करावं, कुठल्या कायच्यात असं ना तिथं त्याला जे छंद असतील ते करावे. ही सदिच्छा, चांगलं आरोग्य लाभो. धन्यवाद. पिंपळगावकर सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे, आत्ताच उपस्थित झालेले जिल्हा परिषदचे अध्यक्ष शिवाजीराव शिरसाट साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत पिंपळगावकरांच्या वतीने या ठिकाणी करतो आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी या सेवापूर्ती उचित असा सत्कार सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शिवाजीराव शिरसाट साहेबांच्या हस्ते या ठिकाणी या हेमंत सोहळ्याचे सत्कार मूर्ती हेमंत पिंपळगावकर यांचा शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान झालेला आहे. विनंती करतो की आपणही जिल्हा परिषदचे अध्यक्ष शिवाजीराव शिरसाट साहेब यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करावा. आले आणि त्यांनी त्याला शेवटपर्यंत कशी साथ दिली हे सांगितलेलं आहे. खरोखरच कसं जगावं ते वाहत्या पाण्याकडून शिकावं, वाटेतील खड्डा टाळू नाही तर भरून पुढे निघावं, अशा प्रकारचं भाऊजींचं व्यक्तिमत्व आहे. यानंतर जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग अंबाजोगाई येथील श्री दत्त टाक सर यांना विनंती करते की मी त्यांनी पिंपळगावकर साहेबांच्या वतीने त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय पिंपळगावकर साहेब आज रोजी म्हणजे 30 रोजी दिनांक 30ला कार्यमुक्त सेवेतून झालेले आहेत. तसेच डेप्युटी इंजिनियरपासून ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपर्यंत त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे आणि सांगायचं म्हणजे असं तात्पर्य आहे की त्यांचं जेवढं कौतुक करतात तेवढं कमी आहे. एक हिमालयासारखं साहेबांचं मन आहे आणि मोठं आणि सर्वांना सांभाळून घेण्याची त्यांची खूप कॅपॅसिटी आहे. आणि विशेष म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये बरेचसे IAS ऑफिसर पाहिले, सगळे ऑफिसर पाहिले, बऱ्याच जणांकडे काम करण्याचा अनुभव आला, पण पिंपळगावकर साहेबांचा अनुभव येणं म्हणजे हे माझं एक भाग्य होतं असं सांभाळलं 2017पासून. आणि साहेब तुम्ही म्हणता असं रिटायर झालं, पण तुम्ही आणखी बी रिटायर झालेलं नाही, कारण इथून तुमची पुढे पालगावकर साहेबांनी सांगितली ही सेवा भरपूर लागणार आहे आणि तुमची सर्वांनाच मदत लागणार आहे. तरी इथून यापुढे या काळामध्ये मी आई जगदंबेला असं मागणी करेन की साहेब तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. आणि तसं दोन्ही साहेबांना विनंती करतो की साहेबांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. ही माझे 2 शब्द देऊन संपतो. यानंतर शोभा पिंपळगावकर हे आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. निमंत्रित आज माझे लहाने दीर नाही छोटे बंधू हा अनुभव घेतलेली मी आज त्यांच्या सेवापूर्ती सोहळा. आनंद या जीवनाचा
सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. असं ज्यांचं परिपूर्ण जीवन आहे आणि त्यांची धर्मपत्नी सौ जयश्री माझी लहानी जाऊ, जिच्या सहकार्यानं तिचं आयुष्य संपन्न झालं, असं हे आमचं कुटुंब. खरं तर माझे हे भाऊजी किती लहान होते, त्या लहानपणापासूनची मी त्यांच्या जीवनाची साक्षीदार आहे. ओठावरचं दूध वाळायच्या आधीच ज्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली आणि ती त्यांनी खंबीरपणानं पेलली, अर्थात माझ्या जावेची साथ होती. कुटुंबामध्ये सगळ्यांना धरून राहणं, आमचं खूप मोठं कुटुंब आहे. आता कोण कुठे आहेत हे सुद्धा आम्ही सांगू शकणार नाही, एवढं मोठं कुटुंब आहे. तरी पण आम्ही एकमेकाला परिचित आहोत, एकमेकाला सांभाळून आहोत, एकमेकाच्या स्नेहात आहोत. कोणाला देणं घेणं आहे नाही, पण स्नेह मात्र आमच्या कुटुंबामध्ये खूप आहे. अशा कुटुंबाची मी एक स्नुषा आणि आम्ही सगळ्या सुना. अत्यंत वैभवशाली जीवन आम्हाला ज्यांच्या सहवासात मिळालं, असे आमचे सगळे पती सर्वांना एकमेकाला धरून आहेत, त्याची मी साक्षीदार आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, म्हणजे मला असं म्हणायचं की त्यांच्यावर खूप संकट आली, त्या सगळ्याची साक्षीदार तर आहेच. पण या परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर स्वार होऊन ज्यांनी आपलं यशस्वी जीवन फुलवलं, असे माझे भाऊजी, त्यांच्याबद्दल मी एवढंच बोलेन की त्यांनी आपलं जीवन, पुढचं आयुष्य त्यांना परमेश्वरानं आरोग्य द्यावं आणि संपन्न व्हावं, हाच आशीर्वाद देऊन मी थांबते. धन्यवाद. आत्ताच आपल्याला शोभा बहिणीने सांगितलेलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये किती वाईट प्रसंग आले आणि ह्या सर्व परिस्थितीला ते कसे सामोरे गेले. आपण पाहतो की कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, परंतु गोड चॉकलेट हे आपण चघळून खातो. तसंच आपल्या आयुष्यामध्ये आहे की वाईट क्षण हे लगेच विसरा आणि चांगल्या क्षणाचा आनंद मनापासून घ्या. यानंतर त्यांची धाकटी कन्या श्रावणी पिंपळगावकर, सध्या ती हैदराबाद इथून जवळ असलेल्या खमम इथे MBBS या 4थ्या वर्षासाठी आहे. ती आपल्या बाबाबद्दल मनोगत व्यक्त करत आहे. श्रावणी पिंपळगावकर. सर्व मान्यवरांना अभिवादन. मी आज बाबा रिटायर्ड होत आहेत. त्यांचं वय 58 आहे, पण अजूनही मला ते टायर्ड वाटत नाहीत. बाबा म्हणजे एकदम हेल्थ कॉन्शियस, योगा, प्राणायाम, दीक्षित डाएट म्हणून ह्या सगळ्यांसाठी ते प्रसिद्ध आहेत. म्हणून 60 आली तरी बाबांचा ग्लो म्हणजे आम्हाला पण लाजवतो. सर्वजण म्हणायचे बाबांचा जॉब फार अवघड आहे, पण मला असं कधीच वाटायचं नाही, कारण त्यांनी ते आम्हाला कधीच जाणवू दिलं नाही. त्यांचं स्ट्रगल, त्यांना होणारा त्रास आम्हाला त्यांनी कधीच शेअर केला नाही. आम्ही पाहिलं आहे, बाबा अगदी दमून घरी यायचे, येताना ते मनीषचं फरसाण नाही तर फळं घेऊन यायचे. बरेच वेळा बाबा माझ्यासमोर डान्स केल्याशिवाय मी लहानपणी जेवले पण नाही आहे. तरीही त्यांनी माझ्या आणि माझ्या ताईच्या बाळलीला आणि मोठे झाल्यावर आमचा तिघींचा स्त्री हट्ट तक्रार न करता पुरवला आहे. बाबा म्हणजे अतिशय शांत स्वभावी, थोडे रागीट आहे पण चालायचंच. एक प्रसंग मला आठवतो. बाबांकडे बरेच लोक खंडणी मागण्यासाठी यायचे. एक इसम घरी आला खंडणी मागायला. आईचा धाक म्हणा किंवा रक्कम मोठी होती, बाबांनी पैसे देण्यास नकार दिला. तर त्या माणसाने बाबांचा फोन चोरी करून घेऊन गेला बाबांच्या समोर. तर लिटरली बाबा त्या माणसाला म्हणाले की जाऊ दे, मी आता त्याला चार्जर देऊन येतो, बिचाऱ्याला गरज पडेल. म्हणजे एवढे शांत आणि खूपच. या गोष्टीवर आम्ही आता खूप हसतो, पण तेव्हा या दानशूर करण्याचा स्वभाव बघून आईसाहेबांचा बराच तिळपापड व्हायचा.
बाबांच्या कर्णरूपाचे तर भरपूर किस्से आहेत. क्लास 1 अधिकारी असूनही साधी राहणी, उच्च विचारसरणी असे आमचे बाबा आहेत. अजूनही बिचारे ऑल्टोवरच थांबलेत. आम्ही म्हणतो आता पुढची डिमांड आहे आमची. पण हे सगळं पाहून आमचा ऊर खरंच गर्वाने भरून येतो. आम्ही तरी भरपूर खर्च करतो, पण बाबा मात्र बिचारे 1 शर्ट 2 शर्ट. बाबांच्या कामाबद्दल वेगळं काही बोलायला नकोच आहे. सर्वांना तर ते ज्ञातच आहे की अवघड परिस्थितीमध्येही बाबा एकदम कॅप्टन कूल सारखे असतात. घरी असते चिडचिड, पण असू ते चालायचंच. कोरोनाच्या काळातही बाबांची पोस्टिंग चालू होती. अर्थात त्यांनी कधीही कामाला ब्रेक दिला नाही. आता मात्र त्यांना फार लंबा ब्रेक मिळाला आहे. त्यांचं वर्कहोलिक रूप आम्ही बघितलं आहे. कामात सतत असलेलं रूप आम्ही त्यांचं बघितलं आहे. पण आता रिटायर्ड झाल्यावर कोणतं रूप बघायला मिळणार आहे याचं आम्हाला खूप कुतूहल आहे. आष्टीला काही काळ बदली झाल्यामुळे आमची पूर्ण जबाबदारी आईसाहेबांकडे होती आमच्या. तो काळ म्हणजे आई म्हणजे आमची तुम्ही माता, पिता तुम्ही असंच होता. अशी कामगिरी आमच्या आईने बजावली आहे. मी बाबांच्या या यशाला बाबांपेक्षा जास्त आईला श्रेय देते. कारण अत्यंत संयम ठेवून सहनशीलतेने तिने आमच्यावर संस्कार केले आहेत. तिने आम्हाला खूप मोरल्स दिले आहेत. माझ्यासारखी ताईसारखी आम्ही खूप हट्टी आणि खोडकर मुली असूनही आईने खूप छान आमचा सांभाळ केला आहे. बाबांचा रोल पडद्यामागे होताच, पण आई मात्र रंगमंचावर प्रमुख भूमिकेत होती, अजूनही आहे. बाबांची आई म्हणजे माझी आजीबाई, हिची आज खूप आठवण येते. खरं तर बाबा खूप आदर्श मुलगा आहेत. सर्वच नाते आदर्श मुलगा, आदर्श वडील, आदर्श पती, आदर्श भाऊ, प्रत्येक रोल बाबांनी आदर्श म्हणूनच निभावला आहे. लहानपणापासूनच माझी आजी म्हणजे एक प्राऊड मॉम होती. मला सांगताना आज खूप अभिमान वाटतो की तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत आईबाबांनी तिची अत्यंत सेवा केली आहे. त्यांचा फिजिकल, इमोशनल, सायकोलॉजिकल स्ट्रगल मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. माझे आईबाबा हे जगातले सर्वात बेस्ट आईबाबा आहेत. आमचा परिवार आता खूप परिपूर्ण आहे. बाबांना आता एक गोंडस नात देखील आहे, अनन्या. आजोबांची खूप लाडकी आहे ती. आता इथून पुढे बाबांची छान करमणूक असणार आहे ती. बाबांच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होतो आहे. हेल्थ कॉन्शियस तर ते आधीपासूनच आहेत, पण कामाच्या व्यापामुळे शारीरिक तक्रारी काही मध्ये सुरू झाल्या त्यांना. तर मी तुमची पर्सनल डॉक्टर म्हणून तुमची सर्व काळजी घेईल. आता तुम्ही निश्चिंत राहावा अशी माझी इच्छा आहे. आणि बाबांसाठी देवाकडे मी प्रार्थना करते, त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य भेटावं. त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. आत्ताच डॉक्टर श्रावणीने आपल्या बाबाविषयी सांगितलं आहे. खरोखरच भाऊजींचा स्वभाव म्हणजे आत्ता आपण पाहिलं की मोबाईल चोरीला गेल्यानंतर भाऊजींनी असं म्हटलं की त्यानं चार्जर पण घेऊन जायला पाहिजे होतं. म्हणजे इतका निस्वार्थ स्वभाव. हक्काचे नसतानाही मिळवण्याची इच्छा म्हणजे महाभारत, आणि हक्काचे सोडून निघून जाणे म्हणजे रामायण. अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे. यानंतर विवेकानंद विद्या मंदिर येथील मुख्याध्यापिका अध्यक्षा स्वरूपाताई कुलकर्णी या भाऊजीविषयी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान आमचे आदर्श व्यक्तिमत्व असलेले आत्ताच श्रावणीनी ज्यांची ओळख आपल्या सर्वांना करून दिली असे आमचे हेमंत भाऊजी. हेमंत भाऊजी तसा मूळ स्वभाव लहानपणापासूनच मितभाषी. मी हेमंत भाऊजींना 17 वर्षापासूनच ओळखते, कारण माझ्या लग्नाला 17 वर्ष झाली आहेत. आणि तेव्हापासून मी त्यांचा दोन्ही
म्हणजे बाबा म्हणून किंवा घरची जबाबदारी आणि त्यांची जी त्यांच्या क्षेत्रातली जबाबदारी आहे त्या दोन्हीविषयी चांगल्या पद्धतीने जयाताई आम्हाला खूप अतिशय आनंदाने आणि मिश्किलपणे त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. खरं म्हणजे ते किती त्रासदायक त्यांना होतं याची कल्पना आपल्याला नसते. प्रत्यक्ष जो माणूस ते त्याला माहिती आहे. परंतु जयाताई खूप हसत खेळत ते सगळं आमच्याशी शेअर करायच्या, कारण नेहमी आमचं जाणं येणं होतं. आणि त्या गोष्टींमुळे खरं म्हणजे भाऊजी आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहेत एका ठिकाणातून, पण दुसरी तुमची इनिंग आता खऱ्या अर्थाने जीवनाची सुरू होती आहे. मला असं वाटतं की याची प्रचिती बहुतेक भाऊजींना खूप आधी आली होती, कारण मी बऱ्याचदा कार्यक्रमांच्या निमित्ताने किंवा सहज भेटायला म्हणून कधी आम्ही जयाताईकडे जायचो तेव्हा भाऊजी आम्हाला श्री श्री रविशंकर यांचं जे काही ध्यानधारणा आहे ते करताना दिसायचे किंवा योगा करताना दिसायचे. तर ते त्यांनी आधीपासूनच स्वीकारलेलं होतं. त्यांच्या जीवनात तो बदल त्यांनी खूप आधीपासून केलेला होता आणि त्यांना या गोष्टीची पूर्ण जाणीव होती की ही खुर्ची म्हणजे खूप जणांना असं आपण पाहतो ना की एक चेअरपर्सन जेव्हा होतो माणूस किंवा एखादा अधिकारी झाल्यानंतर एक ॲटिट्यूड असतो त्याच्यामध्ये की आपण काहीतरी वेगळे आहोत. पण तुम्ही भाऊजींकडे आजही पाहत असताल आणि आधीही पाहिलं असेल बऱ्याच जणांनी जे त्यांच्यासोबत कामाला होते ते पण आणि जे घरचे मेंबर होते ते पण, हे सगळे अनुभव घेतलेत की भाऊजी मूळ स्वभाव त्यांचा जसा आहे तसाच आहे. त्यांनी त्याच्यामध्ये काहीही बदल केला नाही. कदाचित ही एक जाणीव त्यांच्यामध्ये होती की हा एक क्षणभंगूर आहे, हे नोकरी आहे, ओके इथे एवढं करायचं आहे संपलं. पण ती नोकरी अत्यंत कठीण अवस्थेत सुद्धा इतक्या खंबीरपणे प्रामाणिकपणे करणं हे म्हणजे खूपच तारेवरची कसरत भाऊजींची आम्ही पाहिलेली आहे. आणि त्याला खंबीरपणे साथ देणारी यशस्वी म्हणजे आज भाऊजी जे काही उपविभागीय जलसंधारण अधिकारी म्हणून निवृत्त होत आहेत त्यामागे सगळं यश मी असं म्हणते की आमच्या जयाताईचं आहे. एकदा जोरदार जयाताईसाठीच टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण घरची धुरा म्हणजे अगदी श्रुतीचं लग्न असेल, श्रावणीचं डॉक्टर होणं असेल किंवा श्रावणीची 3 वर्षे लातूरची असतील, तिचं सगळं पाहणं असेल, घरातली सगळी कामं असतील किंवा बँकेतली कामं किंवा कुठलंही काम असेल घराशी निगडीत, त्याची जबाबदारी भाऊजीवर फार क्वचित पडली असं मला वाटतं. भाऊजींनी काहीच केलं नाही असं म्हणू शकत नाहीत आपण, कारण मी खूपदा भाऊजींना श्रावणी जेव्हा खूप लहान होती आणि माझ्या शाळेत होती तेव्हा भाऊजी तिचे पाय चोपायचे, पायाला दोन्ही पोरींच्या तेल लावायचे आणि कुस्करून खाऊ घालण्याचा भाऊजींचा आमचा फार आवडीचा छंद की कुस्करून खा. तर ते एक त्यांचं फार म्हणजे खूप डाऊन टू अर्थ, एवढे मोठे अधिकारी असून सुद्धा पाय घट्ट जमिनीवर रोवून असणं ही मला असं वाटतं की काहीतरी एक दैवी देणगी असते एखाद्यालाच, एखाद्याच्याच नशिबी ती असते. आणि भाऊजींनी ते खूप लीलया पेललं आहे. मी भाऊजींसाठी एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करते की भाऊजी आत्तापर्यंत कदाचित तुम्ही तुमच्या परिवाराला वेळ नाही देऊ शकलात. तुमच्या आता तुम्हाला नातपण आहे, तुमचं प्रमोशन इथे पण झालेलं आहे घरामध्ये पण, तर तुम्ही आत्तापर्यंत कदाचित मुलींमध्ये ते पाहू शकलं नाही मुलींचं बालपण, पण आता नातीच्या रूपानं तुम्हाला ते बालपण पाहायला मिळणार आहे. तुम्ही परत एकदा लहान होणार आहेत, त्यामुळे की मजा तुम्हाला परत घेता येणार आहे. तर आत्ता इथून पुढचं जे काही बोनस लाईफ आपल्या सगळ्यांचं आहे मला असं वाटतं की ते भरभरून आनंदी होण्यासाठी आहे आणि आनंदी जगण्यासाठी आहे. पैसा मिळणारच आहे, काही विषय नाही, पेन्शन आहेच आहे आपल्याला, परंतु जयाताईंनी जे काही इन्व्हेस्टमेंट केली इतक्या वर्षांची, ही जी काही तपपूर्ती मी असं म्हणते जयाताईची सुद्धा हे एक प्रकारचं तपच होतं. आणि सही सलामत या सगळ्यातून तुम्ही बाहेर आलात आणि खूप आता इथून पुढचं जे काही आनंदी जीवन आहे ते तुम्ही फक्त दोघांनी आनंदी त्याचा घ्यावा अशी मी मनोमन इच्छा व्यक्त करते. आणि भाऊजींना जे काही त्यांचं आरोग्य आहे ते त्यांचं आरोग्य असंच दीर्घायुषी त्यांनी राहावं यासाठी त्यांना देवाचरणी प्रार्थना व्यक्त करते. आणि एकच म्हणते भाऊजी, एक दिन मला असं वाटतं की तुम्ही सगळे ऐकून भाऊजींविषयी तेच आणि जयाताईविषयी आलटून पालटून तेच येणार आहे. तुम्ही थोडंसं टाळ्यांची साथ द्यावी अशी माझी इच्छा आहे. एक दिन बिक जाएगा सर्वजण टाळ्या वाजवा. बोल जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. टाळ्यांचा आवाज जोरात येऊ द्या. माटी के मोल
जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल। दूजे के होठों को देकर अपने गीत, कोई निशानी छोड़ फिर दुनिया में बोल। एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल। ला 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 ला। अनहोनी पग में काटे लाख बिछाए, होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाए। अनहोनी पग में काटे लाख बिछाए, होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाए। ये बिरहा ये दूरी दो पल की मजबूरी, फिर कोई दिल वाला काहे को घबराए। तरम पम धारा जो बहती है बहती रहती है, बहती धारा बन जा फिर दुनिया में बोल। एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल। दूजे के होठों को देकर अपने गीत, तेरी निशानी बोल फिर दुनिया में बोल। एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल। ला 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 ला। थँक्यू सो मच भाऊजी, थँक्यू. सुंदर, अतिशय सुंदर असं गीत इथं सादर केलेलं आहे स्वरूपा कुलकर्णी यांनी. त्यांनी आत्ता सांगितलं की भाऊजींनी लहान व्हावं, पण भाऊजींनी इतकंही लहान होऊ नये की त्यांचं पुन्हा सगळं करावं लागावं. तर थोडंसंच लहान व्हावं. काही नाती तोडल्या तुटत नाहीत, कारण काही काळासाठी ती आपल्यापासून दूर जातात, पण ती कायमची आपल्या हृदयामध्ये बंदिस्त झालेली असतात. असंच एक नातं आहे त्यांचं बीडच्या साडूसोबतचं. त्यांनी त्यांची खूप साथ दिली आणि थोडीशी काडी पण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यामध्ये. तर असे मकरंद भाई गवणकर हे त्यांच्या साडूविषयी मनोगत व्यक्त करणार आहेत. आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांनी हा कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घ्यावा. जरी कुणाला काही काम असेल तर कृपया या कार्यक्रमाचा आनंद घ्या. सर्वांना सुट्टी आहे. माननीय व्यासपीठ आणि आजचे सत्कारमूर्ती श्री हेमंत पिंपळगावकर येते ना, हेमंत पिंपळगावकर आमचे प्रिय साडू, आणि लग्न झाल्यापासून आम्हाला ज्यांचं आमची बायको वारंवार उदाहरण देत होती की यांच्यासारखं वागा, यांच्यासारखं वागा असे आमचे साडू आज वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी आपल्या कामाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं म्हणजे आमचं लग्नच त्यांच्यामुळंच जमलं. ते बीडला राहत होते, आमची बायको त्यांच्याकडं नोकरी करत असताना राहत होती, आणि मग त्यांना पण बीडचं ठिकाण पाहिजे होतं आमच्या सासऱ्यांना, आणि ते बीडला राहत असल्यामुळं आमचं लग्न झालं आणि त्यावेळेसपासून आमचे त्यांचे संबंध आले. हा त्यांच्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण आहे. टाळ्या वाजवा. तर त्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे. त्यांनी त्यांची नोकरीच्या बाबतीत मी बघितलं. मी पण डेप्युटी इंजिनियर आहे, पण आमचं डिपार्टमेंट आहे ना खूप निवांत आहे. आमच्याकडं लोकांचा सहभाग तेवढा आमच्याशी डायरेक्ट येत नाही. पण मी पूर्वी झेडपीला पण म्हणजे पंचायत समितीला काम केलेलं आहे. त्यावेळेस मी बघितलं की गावातल्या म्हणजे शेंबड्या पोरापर्यंत ते IAS ऑफिसरपर्यंत सगळ्यांना तोंड द्यावं लागतं, आणि नोकरी करणं, जिल्हा परिषदमध्ये नोकरी करणं म्हणजे खूप कठीण आहे. अशा या नोकरीमधून सहज म्हणजे एकदम
चांगल्या प्रकारे सेवानिवृत्त होणं म्हणजे हे तर खूपच अवघड गोष्ट आहे. तर त्यांनी त्यांच्या नोकरीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं. नोकरीला समर्पण आपलं सगळं आयुष्य म्हणजे 38 वर्ष त्यांनी 38-39 वर्ष त्यांनी नोकरीसाठी समर्पित केले. त्या समर्पणानं काम करताना बऱ्याच वेळेस त्यांना घराकडं म्हणजे दुर्लक्ष झालं, मुलांकडं तेवढं लक्ष देता आलं नाही. पण आमच्या मेवणीबाई त्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि हे सगळं केल्यानंतर ते आता सुखासुखी रिटायर झाले. तुम्ही रिटायर झाले, एका साहेबाच्या हातून सुटले तरी आता घरच्या साहेबाच्या हाताखाली तुम्हाला काम करायचे हे पण लक्षात ठेवा. कारण आता तिकडचा म्हणजे तिकडच्या आदेशच्या जे आता हे घरचे आदेश तुम्हाला हे करायचे. असो, त्यांना नोकरी करताना बरेचसे वेळेस सगळ्यांनीच सांगितलं की घराकडं म्हणजे घरच्यांना तेवढा वेळ देता आला नाही. तर कसं असतं की माणूस ज्यावेळेस नवीन नोकरीला लागतो ना त्यावेळेस त्याच्यावर खूप जिम्मेदारी असते. म्हणजे घरात आईवडील असतात, बहिणींची जिम्मेदारी असते. त्यावेळेस माणसाला तेवढं मोकळे पण मिळत नाही. नंतर मग मुलं झाली की मुलात हे होते. आणि रिटायर झाला त्यावेळेस माणसाचं काय असतं की मुलं मोठे झालेले असतात, आईवडील थकलेले असतात. मग त्यावेळेस खरं नवं लग्न झालं आहे असं माणसाचं एक जीवन असतं आहे. असंच तुम्ही पण समजा, मैं तो अभी जवान हो असं म्हणा. आणि नव्या इनिंगला, तुमच्या सेकंड इनिंगला तुम्ही सुरुवात करा. तुमचे जे काही छंद वाचनाचे असो किंवा फिरण्याचे असो किंवा अजून कोणतीही तुमच्या इच्छा ज्या नोकरीमुळं पूर्ण झाल्या नाहीत त्या सर्व इच्छा तुम्ही आता खऱ्या अर्थानं पूर्ण करा. कारण आता खऱ्या अर्थानं तुम्हाला खूप वेळ मिळणार आहे. आमच्या मेवणीची मेवणीचीच काय सगळ्याच लेडीजची नेहमी नोकरी करणाऱ्याबाबत तक्रार असते की नवरा माझा वेळ देत नाही आणि कुठं बाहेर जायचं असलं की घालायला साडीच नाही, असं त्यांचं नेहमी हे असतं. तर तुम्हाला कार्यालयानं त्यांच्या कार्यालयानं पूर्ण आहेर दिला आहे. म्हणजे तुम्हाला आता साडी पण बघायची गरज नाही आणि नवरा वेळ देत नाही हे पण म्हणायची गरज नाही. कारण आता ते सेवानिवृत्त झालेत. तर तुम्ही आता इथलं पुढचं आयुष्य दोघं पण एकदम मजेत जगा. तुमच्या काय ज्या इच्छा असतात. आत्ताच आमच्या ऑफिसमध्ये पण एक कर्मचारी रिटायर झाले. तर त्यांनी एक सहज सांगतानाच सांगितलं की काय म्हणजे औरंगाबादला तिथं सिद्धार्थ उद्यान आहे. तर ते म्हणले काय झालं की मी सगळ्यात मोठा होतो आणि माझ्याकडं माझे लहाने भाऊ, त्याच्यानंतर आमच्या बहिणीचे त्यावेळेस लग्न झालेलं, त्यांचे मुलं. आम्हाला कुठं जायचं म्हणलं की आमची आई एक तरी पोरगा आमच्या काखेला द्यायची आणि दोघाला काही निवांत फिरता यायचं नाही म्हणले. तर तसं आता तुम्हाला पण हे नाही आहे. तुम्ही पण निवांत आहेत, फिरा आणि मजा करा आणि पुढचं आयुष्य तुमचं सुखी समाधानी जावं एवढे बोलून मी वाचतो. आत्ताच त्यांनी सांगितलं की एका साहेबाच्या तावडीतून सुटले आणि दुसऱ्या साहेबाच्या, असं काही नाही आहे. आमची बहीण शांत आहे, परंतु आता हे जास्त अजून वरचे साहेब होऊ नये अशी मी भाऊजींना विनंती करते. आता यानंतर आमचा चुलत भाऊ म्हणजे बप्पा कुलकर्णी हा आपले मनोगत व्यक्त करणार आहे. आजच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आदरणीय हेमंतरावजी पिंपळगावकर, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर बंधू भगिनी, आज खरं म्हणजे हा सेवापूर्ती कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहोत. कुठलंही कार्य करत असताना माणसांना खूप अडचणी येत असतात. त्यांची सेवा 39 वर्ष 6 महिने म्हणजे जवळजवळ 40 वर्ष सेवा त्यांनी या ठिकाणी अविरतपणे आणि चांगल्या पद्धतीने ही केलेली आहे. निर्विघ्नपणे ती सेवा पार पडलेली आहे. खरं म्हणजे त्यांचा विवाह झाला त्यावेळेस मला
त्यांच्या घरी जाण्याचा बराचदा योग आला, कारण माझी बहीण होती. खरं म्हणजे त्यांना हे ज्ञानाचे, सहनशीलतेचे बाळकडू हे त्यांच्या आईकडून त्यांना मिळालेले होते. कारण त्या एक चांगल्या गृहिणी होत्या, त्या एक चांगल्या कर्तृत्ववान महिला होत्या. त्यांच्या घरी ज्या ज्या वेळेला मला जाण्याचा योग आला, खरं म्हणजे हे तिघही घरी सर्व्हिस करणारे होते. आणि त्यावेळेला ज्या वेळेला मी घरी जाईन त्यावेळेला त्यांच्या आईंनी मला कधीही जेवल्याशिवाय घरातून जाऊ दिलं नाही. म्हणजे त्या नुसत्या संस्कार देऊन आपल्या मुलांना हुशार बनवलं असं नव्हत्या, तर त्यांनी चांगल्या पद्धतीमध्ये गृहिणी होत्या असं मी म्हणतो, पण सुगृहिणी होत्या. त्यांचा स्वयंपाक अगदी उत्कृष्ट असायचा. वाचनाची त्यांना आवड होती, कारण आताचा हा वेल जो तुम्ही पाहिला, त्यांची एक मुलगी डॉक्टर आहे, दुसरीसुद्धा एक नामांकित कंपनीमध्ये सेवा करते. म्हणजे वाचनाचा छंद, धार्मिकतेचा छंद, या अशा सर्व गुणांनी आपला मुलगा संपन्न आणि सद्गुणी असावा असं त्यांचं मत होतं. आणि ते व्रत त्यांनी शेवटपर्यंत पाळलेलं होतं. कारण या कार्यकालामध्ये त्यांनी कसल्याही प्रकारे कुणालाही त्रास न देता, त्रास सहन करून स्वतः आपण एक चांगल्या कामाचा ठसा, ते अगदी शाखा अभियंत्यापासून मला वाटते उपविभागीय अधिकारी म्हणजे जलसंधारण अधिकाऱ्यापर्यंत निर्विघ्नपणे सेवा केलेली आहे. खरं म्हणजे माझी बहीण जयश्री ही खरंच एक कर्तृत्ववान महिला त्यांना बायको म्हणून मिळाली. कारण तिनं या त्यांच्या आईच्या पश्चात त्या घराचा गाडा खूप चांगल्या पद्धतीनं पुढं नेण्याचा वारसा तिनं चालवला. तिनं घरकामे करून सर्वांना आनंदी ठेवून, आपला सर्व परिवार अगदी सुखी ठेवून आपलं अध्यापनाचं कार्य तिनं अगदी उत्कृष्टपणे निभावलं. आता ही सेवा तर प्रत्येकाला असतेच. या सेवेनंतर भाऊजींना विनंती करतो की आता आपली सेवा संपली. तसं तर निवृत्त तुम्ही झालेले नाहीत, निवृत्त कार्यातून झालात, सेवेतून झालात, पण घरातून निवृत्त नाहीत अजून तुम्ही. तुम्हाला बरंच काही आता घरचं करायचं आहे. आमच्या बहिणीला सुद्धा साथ द्यायची, नातवंडांना आता पुढं सांभाळायचं आहे. हे पुढलं कार्य तुम्हाला करायचं आहे. हे कार्य तुम्ही यशस्वीपणे करावं आणि तुम्ही या ठिकाणी सर्वांना मदत करावी. राहिलेलं उर्वरित जे आयुष्य आहे ते गोरगरिबासाठी, जनकल्याणासाठी आणि धार्मिकतेसाठी त्या आयुष्याचा वापर करावा. आता तुम्ही तुमच्या जावयाचंच नाव ऋषिकेश आहे, पण ते ऋषिकेश नाव आहे, पण तुम्हाला अजून ऋषिकेश, हरिद्वार जे जे काही करता येईल ते करा आणि आपलं उर्वरित निरोगीमय आयुष्य, दीर्घायुष्य बनवा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आत्ताच भाऊजींना सांगितलं की आता तुमच्यावर घरची जबाबदारी पडणार आहे. पण भाऊजी लक्षात ठेवा, वेळ बदलले की सगळेच बदलत असतात, अगदी आपल्या जीवापाड जपलेली माणसं सुद्धा. यानंतर संजीव कुलकर्णी म्हणजे आमचे मोठे भाऊजी हेमंत पिंपळगावकर यांच्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. जमलेल्या शुभचिंतकांनो, मी हेमंतरावांचा साडू. मी फार लांबलचक भाषण ठोकणार नाही आहे, पण मला 3 गोष्टी सांगायच्या. एक माझी वैयक्तिक आहे, ती बहुतेक मी पहिल्यांदा घेईन.
वैयक्तिक बाबीमध्ये मला माझ्या विवाहापूर्वीचं प्रसंग आठवतो. बहुतेक मला अशी शंका आहे की माझ्या सासू सासऱ्यांना हा विद्यार्थी नापास केलेला होता आणि या विद्यार्थ्याला पास करण्याचं श्रेय या उभयतांना आहे. त्या निमित्तानं मला फक्त एवढंच सांगायचं, मी तुमचे हे उपकार जन्मभर विसरू शकणार नाही आहे, कारण तुम्ही मला एका खूप समर्थ अशा सहचारणीचा लाभ करून दिला आहे. हां, ही माझ्या सहचारणीची ही एक कंप्लेंट आहे, आयुष्यभर राहील सुद्धा ती, पण मला त्याची जाणीव आहे. मी एवढंच सांगितलं. ही झाली वैयक्तिक बाब. तुमच्या सेवा काळाबद्दल मला जर बोलायचं असेल तर मी एक स्वतः इंजिनियर असल्यामुळं आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत होता त्या क्षेत्रामध्ये संपर्कात येणाऱ्या सामाजिक घटकामधल्या लोकांबद्दल मला एक प्रकारचं कुतूहल होतं, कारण मी एक 3-4 वर्षाचा काळ अशा लोकांबरोबर घालवलेला आहे. बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये आत्ता सांगितलं की तुम्ही अशा लोकांशी कसे वागू शकलात आणि ते निष्कलंकपणे या सिस्टममधून बाहेर कसे पडू शकलात. माझ्यासाठी तो एक कुतूहलाचा विषय आहे. पण हा विचार करत असताना मी म्हणजे आपल्या प्रत्येक भेटीमध्ये मी तुम्हाला आठवत असेल तर मी विचारायचो की तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करू शकता. कधीतरी या सर्व प्रकाराचा घरच्यावर परिणाम होतो. माझ्या बाबतीत होतो. मी कधीतरी रागावतो. मी हेमंतरावांना कधीही रागावलेलं बघितलं नाही. एवढं शांत आणि संयमी व्यक्तिमत्व कसं घडू शकतं हा माझ्यासाठी कुतूहलाचा भाग आहे. नंबर 3 म्हणजे आजकालची पिढी ज्याला बकेट लिस्ट म्हणते. आत्तापर्यंत तुम्हाला जे काय करता आलं नाही ते तुम्ही करावं याच्यानंतरच्या आयुष्यात, आणि ते करण्यासाठी तुम्हाला ईश्वराने सुख, शांती, आरोग्य आणि अर्थात पैसा हे सगळं प्राप्त करून द्यावं एवढी सदिच्छा देऊन मी माझे 4 शब्द आठवतो. धन्यवाद. जेवणाची सोय वरती केलेली आहे. ज्यांना ज्यांना घाई असेल त्यांनी जेवून घ्या. बाकी अजून कार्यक्रमाला अवकाश आहे थोडासा. यानंतर जिल्हा परिषद शिक्षिका आमची बहीण सौ विजयश्री कुलकर्णी हे आपले मनोगत व्यक्त करणार आहे. आदरणीय व्यासपीठ, आज आदरणीय ह्याच्यामुळे, कारण खरंच हे व्यासपीठ मिळणं म्हणजे एक आपल्या जीवनाचा सगळ्यात शेवटचा जो सार आहे ते म्हणजे हे व्यासपीठ आहे. प्रत्येक सरकारी कर्मचारी जो की रिटायर होतो तो या दिवसाची निश्चितच वाट बघत असतो की एक सुखरूपपणे अखंड सेवापूर्ती आपली व्हावी, आणि यालाच म्हणतात की हा शेवट गोड आहे. आज आमचे भाऊजी एक प्रदीर्घ सेवेनंतर आज रिटायर होत आहेत. या रिटायरमेंटचे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते, कारण इतके दिवस जो जॉब केलाय, एक ते धावणं पळणं जॉबसाठी त्यांच्या रक्तात आलेले. कदाचित ते आता यानंतर शांत बसू शकतील का नाही याचा खरंच नेम नाही, कारण एक अविरत सेवा करत असताना जो धावण्याचा पळण्याचा कामसूपणाचा एक जो स्वभाव अंगात आलेला असतो तो माणसाला स्वस्थ बसू देत नाही. पण खरंच आमच्या भाऊजींनी प्रत्येक कॅरेक्टर खूप छान निभावले. नात्याला न्याय कसा द्यावा आम्ही हे त्यांच्याकडून शिकतोय, आणि हे सर्व करत असताना एक कर्मचारी एक अधिकारी म्हणून आपल्या पदाला न्याय देताही यावा हेही त्यांच्याकडून शिकलोय. ते खरंच एक आदर्श पुत्रही होते, पतीही आहेत, पिताही आहेत, आणि इतरही भूमिका त्यांनी आमच्यासारख्या मेहुण्यांसोबतही
त्यांनी एक खूप मिश्किल नातं त्यांनी आजही निभवतात. भाऊजींचा स्वभाव खरंच खूप मिश्किल आहे. ते असे लक्षात येणार नाही आहेत, पण असे बरेच जीवनातले आम्ही अनुभव आहेत जे त्यांच्यासोबत घालवलेत की ज्याचा आजही आम्ही वारंवार आठवण करून आनंद व्यक्त करतो. आणि आता तर भाऊजी आम्हाला कायमचे भेटत आहेत की ते, कारण एक जॉबचं जे टेन्शन आहे ते त्यांच्या डोक्यावरचं उतरले. खरं तर मी एक शिक्षिका आहे. आमच्या शिक्षकी पेशामध्ये वेगवेगळे उपक्रम असतात. तर या भाऊजीविषयी सर्वांनाच खूप प्रेम आहे. जर मग एखादा उपक्रम राबवला तर आपण साथ द्याल ना? आहे का सर्वांची साथ? हो. एक छोटासा उपक्रम असा आहे की भाऊजीविषयी जर सर्वांना तर बोलायची संधी इथं मिळेल नाही मिळेल, पण जर त्यांना एका शब्दामध्ये ओनली वन वर्ड, मग एका शब्दात जर त्यांना आपल्याला विभूषित करायचे, एक नाव, ओनली एक नाव द्यायचे, तर आपण काय देऊ इच्छिता ते आपण हातवरी करू शकता. त्यांच्यापर्यंत माहिती जाऊ शकतो का तिकडे? कुठे? येस. तर प्लीज प्रत्येकाने येऊन एक एक शब्द त्यांच्यासाठी बोलावा की तुम्ही काय शब्द देऊ इच्छिता त्यांच्यासाठी. हां अलका, या सहनशीलता. एका शब्दात आहे. ओके. शांत, संयमी, इतरांना नेहमी करता मदतीचा हात असणारा व्यक्ती कोण? तर ते हेमंत भाऊजी. आझाद शत्रू. उत्तम व्यक्तिमत्व. मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार, असे सामान्य व्यक्तिमत्व पण कर्तृत्वाने असामान्य असणारे माझे भाऊजी. आपल्याला एकच शब्द त्यांच्यासाठी यूज करायचा आहे. असे चौकोनी चिरा असे असणारे जावई आम्हाला खूप लाभले. अजून हा इकडे अतिशय संयमी व कार्यालयीन व्यवहारामध्ये अतिशय सुंदर व सगळ्याला मार्गदर्शन करणारं असं व्यक्तिमत्व म्हणलं तर पिंपळगावकर साहेब. हा अजून पुढे येऊ शकताय. वायर थोडं कमी आहे. या ना पुढे. एका शब्दात आपल्याला व्यक्त व्हायचंय. सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असणं आणि समाजासाठी आपण देणं आहोत ही जाणीव असलेलं असं व्यक्तिमत्व. मितभाषी, कुशल प्रशासक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा भाऊ. आपण सर्वांनी भरभरून भाऊजींना एका शब्दात व्यक्त होण्याचा चान्स दिलाय. आदर्श व्यक्तिमत्व. निडर व्यक्तिमत्व. येस. कोणी अजून? धन्यवाद सर्वांचे. बोलणार नाही का? कर्मयोगी. तर भरपूर असे त्यांना वेगवेगळे, आज असं म्हणत हरकत नाही की त्यांना एक प्रकारचा नोबेल पुरस्कारच मिळालेला आहे, है ना? तर असे आमचे भाऊजी आपल्या सर्वांना ते परिचित आहेत. त्याशिवाय आपण इथे हजर आहोत का? तर अशा भाऊजींचं पुढील आयुष्य स्वस्थ, निरोगी, दीर्घायुष्य लाभो त्यांना. त्यांचे जे जे इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या त्या पूर्ण हो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. मी इथे थांबते. अजून बऱ्याच जणांचं मनोगत राहिलेलं आहे, परंतु वेळेअभावी इथं आलेल्या काही पाहुणे मंडळींना जाण्याची घाई आहे. तर सर्वजण हे फक्त आजचे जे सत्कार मूर्ती आहेत
हेमंत पिंपळगावकर यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे मी अगोदर त्यांना बोलण्याची संधी देणार आहे आणि त्यानंतर ज्यांना कुणा बोलायचं आहे त्यांना इथं संधी मिळणार आहे. तर मी हेमंत भाऊजींना अशी विनंती करते की त्यांनी या सर्व आलेल्या पाहुण्यांसमोर आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यांच्या जीवनाचा काय जो अनुभव आहे चांगला वाईट तो त्यांनी सर्वांशीच अगदी मनमोकळ्यापणाने सादर करावा. दाखवायचे का आता? आदरणीय व्यासपीठ, माझ्या सत्कार सोहळ्याला जमलेले सर्व बंधू व भगिनी एक सोडून आणि मला सर्व जमते, फक्त जरा भाषणात जरा हे अवघड आहे, जरा जमते. तर ते एवढा एकच गुण राहिला आहे त्यांच्यामध्ये. आता शिकतील ते रिटायर झाल्यावर. माझी जवळपास 40 वर्ष सेवा झाली. नोकरीच्या निमित्ताने स्वतःसाठी व परिवारासाठी, नातेवाईकासाठी, समाजासाठी आपली इच्छा असूनही बरेचदा मला वेळ देता आला नाही. यापुढे मी माझ्याजवळ असणार आहे आणि मी त्यांचा नक्कीच वापर करेल. मी सेवा देत असताना नेहमी कामाशी प्रामाणिक राहिलो. उरकायचे म्हणून कधीच काम उरकले नाही. मला सुरुवातीच्या काळात जेव्हा आंबेजोगाईला होतो तेव्हा इथं उपस्थित असलेले गोस्वामी, पाथरकर ह्यांनी खूप सहकार्य केलं. त्याच्यामुळं मी आंबेजोगाईचा अगोदरचा कार्यकाळ अगदी यशस्वीपणे पूर्ण केला. त्याच्यानंतर नंतरच्या काळात कचरे ह्यांनी पण खूप सहकार्य केले. त्याच्यामुळं मला पण आंबेजोगाईचा नंतरचा कार्यकाळसुद्धा चांगल्या पद्धतीने पार पाडता आला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 2 वर्षात माझ्याकडं कार्यकारी अभियंत्याचा चार्ज होता. त्याच्यामुळं मला सतत बीडला जावं लागायचं आणि आंबेजोगाईच्या कामाकडं, आंबेजोगाई आणि परळीच्या कामाकडं माझ्या आंबेजोगाई आणि आंबेजोगाई सब डिव्हिजनच्या स्टाफनी खूप अगदी उत्कृष्टपणे मला सांभाळलं. म्हणजे मी बीडला असताना इथले सगळं पूर्ण कामकाज सांभाळलं. त्यामध्ये साईटवरचं काम सूर्यवंशी, सोमवंशी आणि महेश चौरे, नुकतेच नवीन जॉईन झालेले पवार यांनी सांभाळलं. आणि ऑफिसचं काम श्रीफड, आडसकर मॅडम आणि चाटे आणि इतर टाक ह्यांनी सर्व म्हणजे सांभाळलं. म्हणून मी बीडचा चार्ज यशस्वीपणे सांभाळू शकलो. याशिवाय साईटवरचे माझे कॉन्ट्रॅक्टर श्री घुले, नागरगोजे आणि इथं साईटवर काम करणारे राजू मिस्त्री ह्यांनी पण मला म्हणजे साईटवरचं कुठल्याही कामाची उणीव भासू नाही दिलं. सर्व काम अगदी परस्परपणे करून माझ्या सेवेमध्ये अतिशय मोलाचा सहकार्य केले. त्याबद्दल मी त्यांचे खूप ऋणी आहे. या सर्वांचे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांच्यामुळेच मी आत्तापर्यंत ही 39 वर्षाची सेवा पूर्ण करू शकलो. आता यापुढील तरुण वर्गाला ह्या सेवेत काम करताना खूप असे आव्हानं आहेत. ते त्यांना पार पाडायचे आहेत. सर्वात त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये काम करताना निर्व्यसनी राहणं फार आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी ह्यांच्याशी संबंध रेल्वेच्या रुळाप्रमाणे त्यांनी ठेवावेत. म्हणजे रेल्वेचा रूळ कधीही सोबत असतो, तो त्याची साथ सोडत नाही, पण अंतर त्याचं नाही का ठराविक असतं. तशा पद्धतीनं प्रत्येक लोकप्रतिनिधीशी आपले संबंध असावेत असं आणि आमची जी सर्व्हिस आहे ती अशी म्हणजे जसं काचेचं घर आहे
असं म्हणतात काही जण म्हणतात तुमची सर्व्हिस म्हणजे एक टांगती तलवार आहे. नुसती टांगती तलवार नाही, ती नाही का केसाने बांधली आहे, अशी ही सर्व्हिस आहे. पण या सर्व्हिसमध्ये जर समजा चांगले सहकारी, चांगले लोक, प्रामाणिक लोक आपल्या जर सहवासात आले तर आपलं काम इतकं सुकर होतं आहे, ती टांगती तलवार राहत नाही. असं मला अनुभव आला. आणि तरुण वर्गाला मी हेच आवाहन करेल की आपल्या कामाशी एकनिष्ठ राहा, जबाबदारी झटकू नका, तर संकटाला सामोरे जा. दुसऱ्यावर अवलंबून न राहता ती कामे स्वतः करा. आपल्या कुटुंबावर अन्याय होऊ देऊ नका. महत्त्वाचे म्हणजे निर्व्यसनी राहा. इथे सर्वांनी माझे भरभरून कौतुक केले, पण नजर चुकीने माझ्याकडून कुणी दुखावले असेल तर मी त्याची मनापासून क्षमा मागतो आणि माझी जागा घेतो. भाऊजींचं पाठांतर छान होतं, छान धडा वाचून दाखवला त्यांनी. आत्ता त्यांनी सांगितलं की खरोखरच आपण जर यशस्वी झालो तर आपलं यामागे आपले सहकारी आपल्याला खूप मदत करत असतात. आणि तसंच त्यांनी आत्ता त्यांच्या जीवनामध्ये जे जे कोणी व्यक्ती आले त्यांचा इथं उल्लेख केला आहे, कुणाचा राहिला असेल, आणि या सर्वांच्या सहकार्याने भाऊजी ही कामगिरी उत्तम प्रकारे त्यांनी पार पाडू शकले, हे आत्ता त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. यानंतर त्यांची पत्नी जयश्री पिंपळगावकर आपले मनोगत व्यक्त करणार आहे. हॅलो, वेळेअभावी मी आता थोडक्यातच बोलते. खरं तर खूप बोलायचं आहे, कारण माझ्या इतकं त्यांना कोणीच ओळखत नाही. आदरणीय व्यासपीठ, माझे सर्व सहकारी, सत्कारमूर्ती हेमंत पिंपळगावकर, हॅलो. हां, आज आपण त्यांच्या निरोप समारंभासाठी जमलेलो आहोत हे तर सगळ्यांना माहीतच आहे. इतकं बोलावं वाटते की प्रत्येक वेळी वाटायचं की आता तुमचं इतकं सांगायचं आहे ना, मला खूप सांगायचं असं वाटायचं, पण आज नका सांगू. त्यांचा स्वभाव खरंच इतका मितभाषी आणि शांत आहे. ते महत्त्वाचं पण कधी बोलायचे नाहीत. एखादा जर व्यक्ती आजारी असेल आणि कुणी म्हणलं की ताईला सांगा बरं का हे सिरियस आहे, तो गेल्यावरच मला कळायचा, असं व्हायचं. इतकं नव्हतं खूप. आणि एकदा काय झालं, एक पाककला स्पर्धा होती. मितभाषी, कमी बोलायचं, कौतुक तर नाहीच, कधीच नाही. एकदा पाककले स्पर्धेमध्ये माझं उत्तेजनार्थ मला बक्षीस मिळालं. मी पहिला फोन ह्यांना केला, मला बक्षीस मिळालं. तिकडून मला असा आवाज आला, मी म्हणलं हॅलो, मी जयश्री बोलते. हां बरं, मग मी म्हटलं मला असं असं बक्षीस मिळाले. मग अरे काहीच नाही कौतुक. मग थोडंसं घरी आल्यानंतर मी म्हटलं काय असं असते का, इतकं आम्ही धडपडून करायचं, तुम्ही 2 शब्द तरी साधं म्हणायचं ना, वा वा छान अभिनंदन. मग त्यांनी ते लक्षात ठेवलं. 4-6 महिन्यांनी काय झालं, मी छोट्या मुलीला घेऊन दवाखान्यात गेले. तिला खूप ताप होता, तिला ॲडमिट केलं. मी म्हणलं हॅलो, असं असं श्रावणीला मी दवाखान्यात घेऊन आले आणि तिला ताप आलाय. वा 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 अभिनंदन. म्हणजे त्यांच्या स्मरणातच नसायचं की कधी काय, ते आम्ही समजून घ्यायचं की ह्यांना ह्या ठिकाणी हे बोलायचं आहे. आणि एकदा म्हणजे आता फॅमिलीचं तुम्हाला सांगते, कधीही आम्ही एकत्र जायचं म्हणलं की असा एखादा तरी फोन टपकायचा की ह्यांचं कॅन्सल व्हायचं. बऱ्याच वेळेला नाही, नेहमीच व्हायचं. आता मागच्या वर्षीची एक मी गोष्ट सांगते तुम्हाला. इथं मनोज आलाय बघा, त्याच्या मुलीचं लग्न होतं आणि नेहमीप्रमाणे गेला का, आणि आम्ही त्यांना कधीच गृहीत धरायचं नाही ते आमच्यासोबत येणार आहे, कारण ते यायचेच नाही. आणि मी आवरत असताना स्वतः आपण चालूच होतं, कारण ते मितभाषी होते, मला यायचे म्हटलेच नाही. आणि मग एकदम दरवाजाजवळ गेल्यानंतर म्हणलं तुम्ही कुठं निघाला, मला पण यायचं. कसं काय आश्चर्य वाटलं मला. बरं ठीक आहे म्हटलं. मग पराईला लग्न होतं, मग आम्ही गेलो गाडीने. मला तरी वाटायला हे आज कसं काय आले माझ्यासोबत,
मला येईपर्यंत आश्चर्य वाटलं. कनेरवाडीजवळ ते उतरले. मी म्हणलं इथं कसं काय? नाही म्हणजे मला अण्णांनी बोलवलं. अण्णा काय माहित नाही मला, पण तिथं ते उतरले. नंतर मला कळालं की ते लग्नासाठी आलेच नव्हते. असे काही बरेच प्रसंग आहेत त्यांचे. ठीक आहे, आम्ही आणि मुलींनी ते ॲक्सेप्ट केले. आता आमची खरंच अशी इच्छा आहे की त्यांनी आम्हाला वेळ द्यावा. मी त्यांच्यासाठी एक शेर म्हणू इच्छिते. दाद दाद क्या दे हम तुम्हारे काम की, दाद क्या दे हम तुम्हारे काम की, लाज रख ली अपने अपने काम की, लाज रख ली अपने अपने काम की, उम्र भर कुर्बानियाँ देते रहे, उम्र भर कुर्बानियाँ देते रहे, अब जरूरत है तुम्हें आराम की, अब जरूरत है तुम्हें आराम. आणि आपण पाहिलं की बीड आणि अंबाजोगाई परळी या ठिकाणी नोकरी करणं काही सोपं नव्हतं. कारण त्यांचे फोन जर आले तर जवळचा माणूसही ऐकू शकत नव्हता. कारण जवळचा माणूस ऐकणाराच आजारी पडायचा. पण तरीही अशा या सगळ्या व्यक्तींना भाऊजींनी खूप चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर दिलेलं आहे. यानंतर जर आपल्यापैकी कुणी बोलणार असेल तर त्यांनी समोर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. कुणी राहिलं असेल तर बोल ना. आलं काही आप्पाचं का? असे येत नाही येत. हां, सवा अलका कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. त्यांची वरती जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवण सुरू झालेले आहेत. सर्वांनी जेवण करून जावे. व्यासपीठ येतोय का आवाज? आवाज येतोय. व्यासपीठ आणि हे पकड. आणि आजचे उत्सव मूर्ती प्लस उत्साही मूर्ती यांचे पहिलं पुढील वाटचालीसाठी आरोग्यदायी आरामदायी शुभेच्छा व्यक्त करते. त्यांच्याबद्दल बोलायचं काय, सगळ्यांनीच कौतुक भरभरून केले. अर्थात मलाही तेच वाटणार आहे. भाऊजी म्हणजे आमचे एक आदर्श व्यक्तिमत्व, सहनशीलता, संयम हे सर्वांनी आत्ता जसं आमच्या विजूताईंनी सांगितलं की त्यांना काय काय नावं द्याल. नावं जेवढी तुम्ही सांगाल तेवढी कमीच आहे. अगदी शब्दांच्या पलीकडे त्यांचं कौतुक करायचं झालं तर एक तर हा भाग झाला की त्यांचं सेवापूर्ती. खाली कुणाचा तरी फोन राहिलेला आहे. त्यांचा सेवापूर्ती सोहळा हा कार्यक्रम आहे. ते त्याच्यामध्ये येतोय का आवाज? सेवापूर्ती या सभागृहात कोणाचा फोन राहिला असेल सर्वजण आपण एकत्र जमलो आहोत आणि हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचे क्षण आहे. आमच्या बाबांनी आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणा, कष्ट, जबाबदारी यांचे उदाहरण सांगून दिले. त्यांनी 39 वर्षे अतिशय समर्पितपणे सेवा दिली. त्यांच्या प्रत्येक कामात गुणवत्ता आणि माणुसकी यांचा संगम होता. त्यांच्या सहकाऱ्यांसाठी ते नेहमीच मदतीस जाऊन धावणारे, मार्गदर्शन करणारे आणि उत्साह निर्माण करणारे होते.
आम्हा कुटुंबियांसाठी ते एक आधारस्तंभ होते. कठीण प्रसंगी धीर देणारे आणि आनंदाच्या क्षणी सर्वात आधी हास्य फुलवणारे. आज जेव्हा ते सेवानिवृत्त होत आहेत तेव्हा त्यांच्या आयुष्यातील एक अध्याय संपत आहे, पण त्याचबरोबर नव्या अध्यायाची सुरुवातही होत आहे. ही वेळ त्यांच्यासाठी आवडते छंद जोपासण्यासाठी, थोडी विश्रांती घेण्याची आणि स्वतःसाठी वेळ देण्याची आहे. आपल्याला पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. हे नवे पर्व आरोग्यपूर्ण, आनंददायी आणि समाधानकारक जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. शेवटी भाऊजींबद्दल एकच मला वाटत आहे, आपल्या सर्वांच्या वतीने निरोप तुमचा घेताना हळुवार मन दाटून येते. तुमच्यासोबत घालविलेले क्षण परत उजाळा देऊन जाते. त्यावेळेच्या आठवणीने हळुवार मन दाटून येते. बरेच जण कामावर निवृत्त होत असतात, पण तुमची गोष्ट वेगळीच आहे. तुम्ही आमच्या मनावर राज्य करता. तुमच्यातला साधेपणा, मदत करण्याची जिद्द, प्रत्येकाला समजून घेण्याची सवय, आदराने बोलणे, मनोगत व्यक्त करण्याचा कार्यक्रम संपला असा जाहीर करते. जेवणाची व्यवस्था वर केलेली आहे. अपनों का प्यार क्या कहना, मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना, खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना, खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना, ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना, मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना. हम तुम यूं ही मिलते रहे, महफिल यूं ही सजती रहे, बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे. गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना, खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना,
अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना। है दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। बाकी सब सपने होते हैं अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं। मुझसे तेरा मोह न छूटे दिल ने बनाए कितने बहाने दो जा कोई क्या पहचाने जो तन लागे सो तन जाने। गुजरे कहाँ हो तुम? सारी बातें तड़पाती है दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं। तेरे संग लाड लगावा रे तेरे संग लाड लगावा तेरे संग प्यार निभावा रे तेरे संग प्यार निभावा। ऐश्वरी तुसी जित के आना। तेरे संग लाड लगावा तेरे संग प्यार निभावा रे तेरे संग प्यार निभावा। तुझसे बयां चाहे मैंने ना किया है पर एक लम्हा ना तेरे बिन जिया है। जाना मैंने जाना ये दिल आजमाने से कभी ना छुपे रब्बा प्यार छुपाने से। तेरे संग लाड लगावा रे तेरे संग लाड लगावा तेरे संग प्यार निभावा रे तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं अपने तो अपने होते हैं। तेरी मेरी राहों में चाहे दूरियां हैं इन फासलों में भी नजदीकियां हैं। सारी रंजिशों को तू पल में मिटा ले आजा भी जा मुझको गले से लगा ले। तेरे
संग लाड लगावा रे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं।